हक्काच्या मानधनासाठी महाविमच्या महिला कर्मचाऱ्यांचे कल्याणमध्ये आंदोलन। शहापूर आणि भिवंडी तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे कार्यरत असलेल्या 880 महिला कर्मचारी आपल्याला इतर तालुक्यांप्रमाणे पूर्ण मानधन मिळावे या मागणीसाठी बुधवारी रस्त्यावर उतरल्या। इतर भागातील कर्मचाऱ्यांना दरमहा 6,000 रुपये मानधन मिळते, मात्र शहापूर व भिवंडीतील महिलांना केवळ 3,000 रुपयेच दिले जातात। उर्वरित रक्कम इतर उत्पन्नातून मिळवण्याची त्यांच्यावर अट लादण्यात आली आहे। या अन्यायाविरोधात भारतीय मजदूर संघ संलग्न कंत्राटी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली महिलांनी कल्याण येथील महाविम कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी त्यांनी वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे यांना निवेदन सादर केले आणि जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे। महाराष्ट्र शासनाचा एक अविभाज्य अंग असलेली आपल्याकडे एक विभाग आहे, तो म्हणजे महिला बाल विकास विभाग। या महिला बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन केलेलं आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाला आता सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झालेला आहे। जे जवळपास 75 वर्ष या माविमने या महाराष्ट्रामध्ये बचत गटांची जी चळवळ सुरू केली त्या चळवळीला झालेले आहेत। या माध्यमातून खाली जिल्हा स्तरापर्यंत माविमचा हा संपूर्णपणे स्टाफ कार्यरत आहे, पण तालुका स्तरावरती काम करणारा जो स्टाफ आहे हा CMRC कडे म्हणजे कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटर कडे वर्ग केलेला आहे। या स्टाफला आता सध्या त्यांच्या मानधनासाठी असेल, त्यांच्या अपघाती विमा योजना असतील, भविष्य निर्वाह निधी असतील किंवा एक ठराविक वर्ष त्यांनी सेवा केल्यानंतर त्यांनी काहीतरी आपल्याला आत्मसन्मान निधी द्यावा म्हणून अशा 4 मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहोत। या माविम माध्यमातूनच संपूर्ण भारतभरामध्ये ग्रामविकास विभागाचं जे MSRLM प्रकल्प आहे, हा MSRLM प्रकल्प आपण शहापूर आणि भिवंडी या 2 तालुक्यांमध्ये घेऊन जात आहोत। बाकी तालुक्यांचा अभ्यास केला म्हणजे अंबरनाथ असेल, मुरबाड असेल, या तालुक्यांमध्ये MSRLM मध्ये काम करणारा जो स्टाफ आहे किंवा त्या स्टाफवरती MSRLM कडून 100% खर्च त्यांना दिला जातो, पण आमच्याकडे शहापूर आणि भिवंडीमध्ये जर विचार केला तर 40% आम्हाला या प्रकल्पातून येतात आणि 60% जे आहेत ते आम्ही आमच्या उत्पन्नातून कमवून घेऊन आम्हाला त्यातून पगार किंवा आमची मानधनं किंवा इतर सुविधा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत। म्हणजे एकूणच हा कम्युनिटी रिसोर्स सेंटरवरती खूप मोठ्या प्रमाणात खर्चाचा बोजा पडत आहे। शहापूर आणि भिवंडीचा जर अभ्यास केला तर एकूण 16 CMRC आहेत। या 16 CMRCमध्ये एका CMRCला काम करणारा हा स्टाफ CRP जर पकडल्या तर अशा सहित 50 ते 55चा स्टाफ हा एका CMRCला आहे। आणि MSRLMचा एक जर महत्त्वाचा प्रश्न बघितलात तर CRPंना जे मानधन आहे हे महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं 6,000 रुपये इतकं मानधन आहे, मात्र शहापूर आणि भिवंडी करता फक्त 3,000 रुपयाची तरतूद आहे। म्हणजे एवढं मोठं शासनाचं काम आम्ही करत असताना आम्हाला शासनाकडून 40% इन्कम पैसा दिला जातो आणि 60% आम्ही स्वतः कमवून त्यातून जे आहे आमचं जे महिन्याचं मानधन असेल ते आम्ही घेत असतो। या सगळ्या मागण्या माविमने आमच्या पूर्ण कराव्यात या हेतूने आम्ही त्यांच्याशी 14 जुलै आणि 18 जुलैला निवेदन त्यांना दिलेलं आहे। त्या निवेदनावर आतापर्यंत काही एक झालेलं नाहीये। माविमने आमचं जे निवेदन आहे ते मान्य करावं या हेतूने आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। मागण्या मान्य नाही झाल्यास तर आम्ही स्टेप बाय स्टेप जाणार आहोत। त्याच्यामध्ये एक तर आता सध्या 15 ऑगस्टला कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे। नंतर पुढे ज्या विभागाशी आम्ही स्वतः जोडलेलो आहोत त्याच्यामध्ये जर बघितलं तर मग महिला आर्थिक विकास महामंडळाचं मुख्यालय असेल, MSRLMचं राज्य कक्षाचं जे मुख्यालय असेल आणि नंतर मग मंत्रालय, अशा पद्धतीने आमची रणनीती ठरलेली आहे। महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवणाऱ्या या महिलांना संपूर्ण मानधनासोबतच अपघाती विमा योजना, भविष्य निर्वाह निधी आणि ठराविक वर्ष सेवा केल्यानंतर आत्मसन्मान निधी मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान संबंधित महिलांची मागणी रास्त असून प्राप्त निवेदन वरिष्ठांकडे पाठवले जाईल आणि अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच होईल असे गर्जे यांनी सांगितले। तर आपली भूमिका शासन म्हणून आपली भूमिका काय असणार? आता यांनी जे आंदोलन केलेलं आहे यांचं जे निवेदन आहे ते मी माननीय व्यवस्थापकीय संचालक माविम मुंबई यांच्याकडे पाठवतो। शेवटी जो निर्णय आहे तो माविम मुख्यालय आणि शासन घेणार आहे, तर त्यांच्या निवेदनाचा पाठपुरावा करून मुख्यालयाला आम्ही पाठवून देऊ।